बडगुजरांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांनी कमळ हाती घेतलेला आहे। बडगुजर, बबनराव घोलपांसह माजी नगरसेवक आणि अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केल्यामुळे नाशिकमध्ये भाजपाची ताकद वाढलेली आहे। हा शिवसेना उभाटाला मोठा धक्का मानला जातोय। तर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशामागे अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत। काही दिवसांपूर्वी नाशिकमधील घडामोडींनंतर बडगुजर यांनी पक्षविरोधात नाराजी व्यक्त केली होती आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करत असल्याचं नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं होतं। त्यानंतर आज मोठं शक्तीप्रदर्शन करत बडगुजर यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केलाय। आगामी महापालिका निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी करू असा थेट इशाराच त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला दिलाय। पक्षासाठी ज्यांनी ते काम केलं, परंतु अचानक नीतीने हाला घातला आणि माझ्यावरती कारवाई केली। पण ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल। आपण अतिशय आडामासाचे कार्यकर्ते आहात। एका जिद्दीनं आपण माझ्या पाठीमागे आणि भाऊच्या पाठीमागे उभं राहिला। मी केवळ बडगुजरचा अपमान झाला, तो चांगला प्रामाणिक कार्यकर्ता, त्याला काढून टाकलं म्हणून मी त्याच्याबरोबर आलेलो आहे। आणि आमच्यासारख्या ज्येष्ठांचा सुद्धा सन्मान होत नाही, आणि मग अशा ठिकाणी कशाला राहायचं। दरम्यान बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावरून खरं तर जोरदार राजकारण तापलेलं आहे। त्याचं घडलं असं की सुधाकर बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला आमदार सीमा हिरे यांनी विरोध केलेला होता। पण याची चर्चा सुरू झाली सकाळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विधानानंतर। एकीकडे बडगुजर शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशासाठी मुंबईकडे निघाले, तर दुसरीकडे मात्र बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबाबत आपल्याला कल्पना नसल्याचं बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांनी स्पष्ट केलं। त्यामुळे बडगुजरांच्या पक्षप्रवेशावरती संभ्रम निर्माण झालेला होता। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे, आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम, आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं, त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय, एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही। सुधाकर बडगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही। या संदर्भात अजूनही माझ्यापर्यंत काही माहिती नाही। मंगळवार जो असतो, हा मंगळवार हा प्रवेशासाठीच ठेवलेला असतो, त्यामुळे त्या संदर्भात आजचे जे टायमिंग्स आहेत ते दुपारच्या नंतर, कॅबिनेटच्या नंतरचे टायमिंग्स आहेत, त्यामुळे दुपारच्या नंतरही काहीतरी आपल्याला बातमी अपेक्षित असेल, त्यामुळे दुपारच्या नंतर मंडळी बघितलं सकाळीच भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकारी प्रदेशाध्यक्ष नेमकं काय म्हणाले, मात्र या दोघांच्या उपस्थितीमध्येच दुपारी बडगुजरांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश पार पडला। या प्रवेशानंतर बावनकुळेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय। खरं तर सकाळी गिरीश भाऊ काही बातम्या चालवल्या, त्याच्यामध्ये खरंच मला त्या ठिकाणी जेव्हा मी सकाळी पहाटे निघालो घरून आणि विमानात बसलो, विमानात लेट झालो, मला त्या ठिकाणी सकाळी मला वाटलं उद्या परवा आपल्याला पक्षप्रवेश करायचा आहे असा निर्णय त्या ठिकाणी होईल, पण माननीय गिरीश भाऊंनी आज त्या ठिकाणी पक्षप्रवेश ठरवला। आमची सर्वांची इच्छा होती की उद्या आणि परवा चांगला एक मोठा स्टेज टाकून, बाहेर मोठा स्टेज बनवून त्या ठिकाणी पक्षप्रवेश करावा अशी माझी इच्छा होती, पण तेवढीच गर्दी बाहेर आहे कार्यकर्त्यांना, कारण एवढे कार्यकर्ते येणार आणि या सभागृहात घेण्यापेक्षा बाहेर त्या ठिकाणी व्यासपीठ तयार करावं अशीच माझी सूचना होती। पण ठीक आहे, आता हा पक्षप्रवेश झाला आहे। खरं तर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेदरम्यान एक महत्त्वाची प्रतिक्रिया ती आली म्हणजे नितेश राणेंची। त्यांनी बडगुजर यांच्या हिंदुत्वाकडे वाटचाल करत असल्याचं म्हणत पक्षप्रवेशाचं स्वागत केलेलं आहे। पण याच नितेश राणेंनी पूर्वी बडगुजर यांच्यावरती गंभीर आरोप केलेले होते की जो दाऊदचा जवळचा साथीदार, त्याच्याबरोबर उबाटा सेनेचा अगर महानगर प्रमुख नाशिकचा, तो अशा पद्धतीच्या पेरोलवर असताना अगर त्याच्यावर पाट्या करत असेल, प्रामुख्याने पेरोलवर असताना तुम्ही पाट्याच करू शकत नाही, पण तरी पण एका राजकीय पक्षाचा प्रमुख पदाधिकारी त्याच्यावर पार्टी करतो, तर या सुधाकर बडगुजर
हा कोणाच्या ताकदीमुळे हे करतोय, कोण त्याचा गॉडफादर आहे? या सलीम कुत्ताला वाचवण्यासाठी कुठल्या राजकीय नेत्यांचे फोन आलेले, या सगळ्याची चौकशी व्हावी असं आम्ही सभागृहामध्ये मागणी केली. बडगुजरांच्या हल्लीचा प्रवास हा हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमाने सुरू आहे. त्यांचा स्वतःचा मुलगा आमच्या हिंदू सकल मोर्चे जे काही महिन्या अगोदर त्या भागामध्ये निघाले, त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून हिंदुत्वाचा विषय आमच्या बरोबर घेतोय किंवा मोठ्या जोराने आवाज करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं, कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल, हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल, तर कोणाला काय आक्षेप घ्यायची गरजच नाही. तर नितेश राणेंच्या या प्रतिक्रियेनंतर संजय राऊतांनी एक सूचक ट्विट करत डिवसलेलं आहे. सलीम कुत्ताचे बॉस तिकडे बसल्याची टीका राऊतांनी केली होती, यावरती बावनकुळेंनी सुद्धा पलटवार केलाय. तुम्ही आरोप कोणावर लावू शकता, जोपर्यंत माननीय न्यायालय कोणाला आरोपी दोषी ठरवत नाही तोपर्यंत कधीच त्या ठिकाणी कुठलाही आरोपी हा त्या ठिकाणी कुठल्याही आरोपीला जोपर्यंत तुम्हाला न्यायालय त्या ठिकाणी अंतिम करत नाही, न्यायालय शिक्षा येत नाही, तोपर्यंत कधी कोणाला आपण क्रिटिसाइज करू नये. अनेक लोक त्या ठिकाणी जेलमध्ये जाऊन आले आहेत, स्वतः जे बोलतात तेही जेलमध्ये जाऊन आले आहेत. त्याच्यामुळं स्वतः जे सकाळी 9 वाजता बोलतात ते जेलमध्ये राहून आले, टीका करणारे जेलमध्ये राहून आले आहेत. तेवढा वेळ काय हे जेलमध्ये नव्हते. पण या ठिकाणी एकच सांगतो, जोपर्यंत न्यायालय कुठली शिक्षा देत नाही तोपर्यंत कुणाचा आरोप होऊ शकतं, पण आरोपावर मात्र अंतिम न्यायालय करतं.